नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्नेहल आहे. मी विधवा आहे. माझं वय सध्या 32 वर्ष आहे. माझं शिक्षण चांगलं झालं आहे. मी जेव्हा 26 वर्षाची होते तेव्हा मला एक स्थळ चालून आलं होतं. ते अनिकेतचं, या तरुणाचं. तोही शिक्षित होता. मी एका खेड्यागावातील होते, पण तो तालुक्याच्या ठिकाणी राहत होता. त्याचं शिक्षण भरपूर झालं होतं आणि तो एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता. आमच्या घरच्यांना ते स्थळ खूप आवडलं. आमच्या दोघांचं लग्न ठरलं आणि आमचं लग्न झालं. मी दिसायला खूप सुंदर आहे. लग्नानंतर मी माझ्या सासरी नांदायला गेले. माझ्या सासरी फक्त मी आणि माझा नवरा अनिकेत दोघंच होतो. माझ्या नवऱ्याचे आई वडील काही वर्षापूर्वीच वारले होते. आम्ही दोघं एकमेकांना भरपूर वेळ द्यायचो. एकमेकावर खूप प्रेम करत होतो. लग्नानंतरची आमची पहिली रात्र मला आजही अगदी स्पष्ट आठवते. खोलीत हलका फुलांचा सुगंधी वास दरवळत होता. दारावर मंद प्रकाश पडत होता आणि हवेत थोडासा गारवा होता. मी दुधाने भरलेला ग्लास हातात घेऊन हळूहळू खोलीत आले. हात थोडे थरथरत होते. कदाचित भीतीमुळे की लाजेमुळे सांगता येणार नाही. मी ग्लास टेबलवर ठेवला आणि हळूच पलंगावर बसले. माझं हृदय जोरात धडधडत होतं, इतकं की त्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. काही वेळात दार हळूच उघडलं. अनिकेत आत आला. नवरा असला तरी माझ्यासाठी तो अजून एक नवीन व्यक्तीच होता. त्याच्या डोळ्यात थोडं कुतूहल, थोडा संकोच होता. तो माझ्याकडे पाहत होता, पण त्या हास्यातही थोडीशी ओढ होती. जणू तो शब्दांपेक्षा नजरेतून काहीतरी बोलू पाहत होता. तो हळूहळू पुढे आला, टेबलावरील ग्लास उचलला आणि काही क्षणातच दूध संपवलं. मग शांतपणे माझ्या शेजारी येऊन बसला. मी अजूनही पदर घेतला होता. तो पदर माझ्या लाजेचं आवरण होतं. माझा श्वास जलद होत होता. मी नजरेने खालीच पाहत होते. हात पांघरण्याच्या घड्या कुरवाळत होते. काही क्षण शांतता होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. अनिकेतने हळूच हात पुढे केला आणि माझ्या हनुवटीला स्पर्श केला. माझं हृदय त्या क्षणी क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. त्याने हळूच माझं तोंड वर केलं, पण पदरामुळे त्याला चेहरा दिसला नाही. त्या नजरेत एक ओढ, एक कोमलतेचा भाव होता. मग त्याने दोन्ही हातांनी माझ्या डोक्यावरचा पदर हळूच मागे सरकवला. तो क्षण अगदी नाजूक होता, जणू वेळच थांबली होती. पदर पाठीमागे गेला आणि माझा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. मी लाजून खाली पाहिलं, पण तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं हास्य उमटलं. जणू त्याला हवं ते मिळालं होतं. फक्त एक चेहरा नाही, तर एक आयुष्याचा साथीदार. त्याच्या नजरेतलं ते मृदू प्रेम, ती आदराची भावना मला जाणवली. त्या नजरेने माझ्या मनातल्या साऱ्या भीतीला हळूहळू विरघळवलं. मी डोळे वर केले. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी शब्दांची गरजच नव्हती. आमच्या नजरेतून सगळं बोललं गेलं. हळूहळू हवेतला संकोच वितळू लागला आणि खोलीत एक अव्यक्त ऊब पसरली. ती पहिली रात्र होती. ओळखीची सुरुवात, विश्वासाचा आरंभ आणि दोन मनांच्या अंतरंगात उमलणाऱ्या नव्या प्रवासाची हलकीशी चाहूल. मी त्यांच्याकडे एकवार पाहिलं आणि पुन्हा खाली पाहिलं. त्याने त्याचं तोंड माझ्या तोंडाजवळ आणलं आणि माझ्या गुलाबी लिपस्टिक लावलेल्या ओठावर एक हलका किस घेतला. तसा माझ्या अंगामध्ये एक शहारा उठला. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, स्नेहल, तू घाबरते आहेस का? मी काहीच बोलले नाही. खूप वेळ तो माझा हात हातात घेऊन माझ्याशी गप्पा मारत राहिला. हळूहळू आम्ही दोघं बोलू लागलो. तो मला माझ्याबद्दल विचारू लागला. आता माझीही भीड चेपली होती. बोलता बोलता त्याने मला मिठी मारली. माझ्या ओठावर पुन्हा किस घेतला. आम्ही दोघांना एकमेकांना किस करू लागलो. काही वेळाने आम्ही एकमेकावर प्रेम करू लागलो. ती रात्र माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होती. आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला होता. नंतर आम्ही गाढ झोपी गेलो. सकाळी मी लवकर उठले. त्याला जेवणाचा डब्बा दिला. असं माझं रोजचं दिनक्रम चालू झालं. माझ्या नवऱ्याला वाटलं की मला घरकामाचा खूप त्रास होत आहे, म्हणून त्याने कामासाठी एक माणूस ठेवला. तो साधारण 36 वर्षाचा होता. त्याचं नाव सचिन होतं. तो माझ्या नवऱ्याच्या चांगल्या ओळखीचा होता. तो आमच्या इथे
राहत असे. तो अविवाहित होता. त्याला कामाचा चांगला अनुभव होता. त्याला स्वयंपाक करता यायचा. तो मला स्वयंपाकघरात मदत करायचा. आम्हाला कुठे गाडीनं जायचं असलं तरी तोच न्यायचा. त्याला गाडी चालवता यायची. बाजारातून धान्य, आठवडे बाजार, पालेभाज्या, किराणा वगैरे सर्व तोच पाहायचा. त्यामुळे माझ्यावरचा बराच ताण कमी झाला होता. मला मोकळा वेळ मिळायचा. आमचं घरही मोठं होतं. हॉलमध्ये मोठा टीव्ही होता, सोफा सेट होता. घर अगदी सर्व वस्तूंनी सजवलेलं होतं. माझ्या नवऱ्याला चांगला पगार मिळत असल्यामुळे पैशाची काहीच कमतरता नव्हती. सर्वत्र आनंद होता. मी काही महिन्यात प्रेग्नंट राहिले. प्रेग्नंट राहिल्यामुळे माझा पती आणि माझं संपूर्ण कुटुंब आनंदी झालं होतं. पण नियतीला हा आनंद मान्य नव्हता. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका दिवशी मी, माझे पती आणि ड्रायव्हर आम्ही फिरायला गेलो होतो. खूप दूरवर फिरलो आणि रात्री परत येत होतो. परत येत असताना अचानक पाठीमागून एका ट्रकने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. आमची गाडी खाली पडली आणि माझ्या पतीला खूप मार लागला. माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. ड्रायव्हरला म्हणजे सचिनला काही झालं नव्हतं. त्या अंधाऱ्या रात्री त्याने ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि मला, माझ्या पतीला तातडीने दवाखान्यात नेलं. माझ्या पतीच्या डोक्याला खूप मार लागला होता. त्यामुळे त्यांचं निधन झालं. माझ्या पायाला प्लॅस्टर करण्यात आलं. आमचं पाहणारं असं कोणीच नव्हतं. माझ्या आईबाबांना या घटनेची माहिती देण्यात आली. माझे मात्र पती वारले आहेत याची माहिती माझ्यापासून काही दिवस लपून ठेवण्यात आली होती. कारण माझ्या पोटात बाळ होतं. मी जर टेन्शन घेतलं असतं आणि काही झालं तर बाळाचं आणि माझं बरं वाईट होईल या भीतीमुळे त्यांनी मला सांगितलं नाही. माझे आईबाबा हॉस्पिटलला आले, पण आमचा नोकर म्हणजे सचिन आमची खूप काळजी घेत होता. 4-5 दिवसांनी मला सांगण्यात आलं की माझे पती आता या जगात नाही. मी खूप रडले. एवढा जीव लावणारा माझा पती मला एकटीला सोडून गेला होता. ते दुःख मला सहन होईना. माझ्या सासरी मला नेण्यात आलं. आई बाबा मला गावी चल म्हणत होते, पण मी गेले नाही. त्यावेळी मला 7वा महिना चालू होता आणि पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे त्रासही खूप होत होता. माझी आई 8-10 दिवस माझ्याजवळ राहिली, पण तिलाही तिच्या घरी परतणं गरजेचं होतं. आई राहत होती, पण मीच तिला म्हणाले, आई तू जा, मी पाहते काय करायचं ते. आणि आईही गेली. सचिन माझी सर्व काळजी घेत होता. तो जेवण बनवायचा, मला पाणी आणून द्यायचा, अंघोळीला पाणी द्यायचा. हळूहळू माझ्या हाताला धरून तो मला चालवायचा. तो माझी खूप काळजी घ्यायचा. त्या सकाळी हवेत हलकीशी थंडी होती. मी पायाचं प्लास्टर असूनही हळूहळू अंघोळीसाठी गेले. पाणी थंड होतं आणि मी भिंतीला टेकून उभी राहून स्वतःला आधार देत होते. पण अचानक माझा तोल गेला आणि मी घसरले. तीव्र वेदना पायातून अंगभर पसरली. माझा आवाज बाहेर पोहोचेल का नाही हेच समजेना. काही क्षण मी तशीच जमिनीवर पडलेली राहिले. डोळ्यात अश्रू आले होते. उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण पायात ताकदच नव्हती. मनात द्वंद्व सुरू झालं. आता काय करावं? सचिनला आवाज द्यावा का? पण अशा अवस्थेत त्याला आत बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. तरीही वेदना इतक्या वाढल्या की शेवटी मी हळू आवाजात त्याचं नाव घेतलं. सचिन, सचिन. काही क्षणातच बाहेरून त्याच्या पावलांचे आवाज ऐकू आले. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, मॅडम काय झालं? मी थरथरत्या आवाजात म्हणाले, पाय घसरला, उभं राहता येत नाही, मदत कर. तो काही क्षण थांबला, कदाचित परिस्थितीचं भान येण्यासाठी. मग दरवाजा अर्धवट उघडून म्हणाला, मी आत येऊ का? मी थोड्या संकोचाने म्हणाले, हो असं म्हणाले. तो हळूच आत आला. माझा चेहरा पांढरा पडलेला, डोळ्यात वेदना आणि लाजेचे मिश्र भाव होते. तो काही क्षण थिजल्यासारखा माझ्याकडे पाहत राहिला. परिस्थिती त्याच्यासाठीही अवघड होती. पण मग त्याने स्वतःला सावरलं. भिंतीच्या आधाराने मला उभं केलं. मी थरथरत होते. त्याने आपला हात माझ्या खांद्यामागे ठेवून मला आधार दिला आणि हळूच मला उचलून बाहेर आणलं. माझं हृदय धडधडत होतं. पण त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच भावना होती, कृतज्ञतेची. त्याने मला पलंगावर अलगद ठेवलं, माझ्यावर पांघरून घातलं. तो माझ्याकडे पाहत होता. काळजी आणि आदर यांचा संगम त्याच्या नजरेत दिसत होता. माझे डोळे ओले झाले होते. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, धन्यवाद सचिन, तू नसतास तर.
तो लगेच म्हणाला, काही बोलू नका मॅडम, तुम्हाला काही झालं नाही ना, हेच महत्वाचं. मी हलकं हसले, पण त्याच्या नजरेतील ती एकटकता मला जाणवली. त्यात काही वासना नव्हती, तर एक अव्यक्त वेदना आणि जिव्हाळा होता. तो क्षण दोघांसाठीही अवघड होता. मी एका विधवेच्या वेदनेत आणि तो एका निस्वार्थ सेवकाच्या जबाबदारीत अडकलेला. काही क्षण शांतता पसरली. फक्त बाहेरचा वारा खिडकीतून आत शिरत होता. मी त्याला आवाज दिला, सचिन, मला थोडं पाणी देशील का? तो भानावर आला, पटकन ग्लास घेतला आणि मला पाणी दिलं. मग काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि हळूच खोली बाहेर गेला. मी डोळे मिटून पडले, पण मनात काहीतरी वेगळं हलत होतं. एक अनोळखी भाव जो नात्यांच्या सीमारेषावर उभा होता. मला फक्त त्याचाच आधार होता. तो एवढा प्रामाणिक होता की कधीच माझ्याशी वाईट वागला नाही. माझ्या घरी पैशाची काहीच कमतरता नव्हती. तो गाडीमधून मला हॉस्पिटलला सुद्धा घेऊन जायचा. हळूहळू माझा पाय बरा झाला. मला चालता यायला लागलं. पण इकडे माझ्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. पाय बरा व्हायला 2 महिने लागले. माझ्या पोटातलं बाळ वाढत होतं. 9 महिने पूर्ण झाले. मी आईला फोन करून बोलावून घेतलं. एके दिवशी रात्री माझ्या पोटात दुखू लागलं. आमचा नोकर खूप प्रामाणिक असलेला सचिन झोपेतून उठून लगेच आला. त्याने मला गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेला. माझ्याबरोबर माझी आई आणि ड्रायव्हर दोघे होते. माझी डिलिव्हरी झाली. मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती दिसायला खूपच सुंदर होती. माझी आई मला पुन्हा माहेरी चल म्हणत होती, पण माझं घरचं वातावरण व्यवस्थित नव्हतं. माझा भाऊ सारखा आईवडिलांवर ओरडायचा. त्यांना म्हणायचा की तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहात. म्हणून मी ठरवलं की आपल्यालाही भावाचे बोलणे खावे लागेल आणि आपण घरी गेल्यावर आई वडिलांनाही त्रास होईल. म्हणून मी आईला म्हणाले, आई, मी इथेच बरे आहे, तू पाहून घे, एखादा महिना राहा. आई माझ्याजवळ राहिली. ती बाळाची खूप काळजी घेत होती, मला सर्व गोष्टी शिकवत होती. एका महिन्यानंतर आई पुन्हा गावी निघून गेली. आता मी, माझा नोकर सचिन आणि माझी छोटी मुलगी, आम्ही तिघच राहत होतो. सचिन आमची खूप काळजी घ्यायचा. हळूहळू मुलगी सुद्धा मोठी होऊ लागली. आता ती रांगायला लागली होती. आमचा नोकर माझ्या मुलीची खूप काळजी घ्यायचा. एखाद्या वडिलांप्रमाणे तिच्यावर जीव लावायचा. त्याने मला माझ्या संकटात खूप मदत केली होती. मला त्याचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हतं. एके दिवशी आम्ही सर्वजण टीव्ही पाहत होतो. नोकर सुद्धा आमच्याच तिथे बसला होता. मी त्याला म्हणाले, सचिन, तुझं वय 36 वर्ष झालं आहे, मग तू अजून लग्न का केलं नाहीस? सचिन शांत झाला. तो काही बोलत नव्हता. मी अजून एकदा त्याला विचारलं, सचिन, मी काय म्हणत आहे? तेव्हा सचिन म्हणाला, बाईसाहेब, काय सांगू तुम्हाला, माझ्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मला आई वडील नाहीत, नातेवाईक आहेत, पण माझं कोणी पाहत नाही. मला जमीन नाही, फक्त एक छोटंसं घर आहे. त्या आधारावर कोण मुलगी देणार? खूप मुली पाहिल्या, पण त्यांना चांगली नोकरी असलेला मुलगा हवा असतो. वर जमीन सुद्धा हवी असते. मला हे ऐकून खूप वाईट वाटलं. याचं एवढं वय झालं आहे, याला किती यातना सहन कराव्या लागत आहे. आपलं तर लग्न झालं होतं. आपल्याला सर्व सुख संपत्ती लाभली होती, पण याला काय वाटत असेल? किती वर्ष झाली हा अजून अविवाहित आहे. एकदा मी अंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले होते. अंघोळ करून मी अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर येत होते आणि तेव्हाच आमचा नोकर सचिन, जो टेरेसवर राहायचा, तो पायऱ्या उतरून खाली येत होता. मी हॉलमधून माझ्या रूमकडे कपडे बदलायला चालले होते. अचानक आमच्या दोघांची नजरानजर झाली. त्याने मला टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तो माझ्याकडे पाहतच राहिला. जणू काही त्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य त्याला क्षणभर स्तब्ध करून गेलं होतं. माझ्या अंगावर अजूनही थोडेसे पाण्याचे थेंब होते आणि मी स्वतःला सावरत असतानाच त्याची नजर माझ्यावर स्थिर झाली. मी खूप लाजले, मान खाली घातली आणि काहीही न बोलता पटकन माझ्या खोलीत गेले. पण मन जोरात धडधडत होतं. ओठावर एक हलकं कंपन होतं. त्याने मला अशा अवस्थेत पाहिलं होतं आणि त्या क्षणी माझ्या मनात संकोच, लाज आणि काहीशी अनोळखी भावना
सगळं एकत्र दाटून आलं. मी पटकन फ्रेश झाले, केस नीट केले, एक हलका गुलाबी ड्रेस घातला आणि आरशासमोर उभी राहिली. माझं स्वतःचं प्रतिबिंब पाहूनही मला थोडं गोंधळल्यासारखी जाणीव झाली. मग मी स्वतःला सावरलं आणि खाली गेले. 10 वाजत आले होते. टेबलवर मी शांतपणे थाळी ठेवली आणि जेवायला बसले. घरात आम्ही दोघंच होतो, त्यामुळे सगळीकडे एक गूढ शांतता होती. काही वेळात तोही आला. नेहमीसारखा नाही, पण आज थोडा वेगळा, थोडा अस्वस्थ, पण डोळ्यात कुठे काहीतरी ओढ दिसत होती. तो माझ्यासमोर बसला. मी डोळे खाली घालून भाजी वाढत होते, पण त्याची नजर माझ्यावरून हलतच नव्हती. हे मला जाणवत होतं. मी नकळत थोडी अस्वस्थ झाले, पण काही बोलले नाही. आम्ही जेवण सुरू केलं. मी प्रत्येक घास घेत होते आणि दरवेळी त्याची नजर माझ्याकडे लागलेली असायची. कधी तो हळूच नजर वळवायचा, तर कधी पुन्हा माझ्याकडेच पाहायचा. मला जाणवत होतं की त्याच्यात काहीतरी बदल झालाय. कालचा तो शांत संयमी सचिन आज थोडा गप्प पण विचलित वाटत होता. माझ्या हातातून चमचा पडायच्या जवळपास झाला आणि मी स्वतःला सावरलं. अचानक माझ्या पायाच्या अंगठ्याला काहीतरी स्पर्श झाल्यासारखं वाटलं. मी थबकलं. खाली पाहिलं तर त्याचा पाय हलक्या स्पर्शाने माझ्या पायाला लागला होता. मी डोळे वर केले. तो नजर चोरत भात ढवळत होता, पण चेहऱ्यावर एक हलकीशी घाबरलेली छटा होती. माझं मन गोंधळलं. तो मुद्दाम करत होता की चुकून? पण तो प्रसंग काही क्षण माझ्या श्वासात अडकून राहिला. मी हलकं हसले, पण लगेच स्वतःला सावरलं. वातावरणात एक अव्यक्त ताण निर्माण झाला होता. काही न बोलता सगळं बोललं जात होतं. आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो, पण दोघांच्याही मनात काहीतरी नवं शिजत होतं. मी जेवण संपवलं, उठले आणि प्लेट सिंकमध्ये ठेवताना मागून त्याचा आवाज आला, "स्नेहलबाई, तुम्हाला काही झालं नाही ना सकाळी?" मी वळून पाहिलं. तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या आवाजात काळजी होती, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, जणू काही शब्दांच्या पलीकडचं. मी हळूच म्हणाले, "नाही, आता बरं आहे." तो थोडा हसला आणि त्या क्षणी आमच्यात एक अव्यक्त शांतता पसरली. एक अशी भावना जी दोघांनीच जाणली, पण कोणीही कबूल केली नाही. त्या दिवसानंतर आमच्यातील प्रत्येक क्षण थोडा अधिक गहन, थोडा अधिक जाणवणारा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळचा हलका प्रकाश हॉलमध्ये पसरला होता. मी सोफ्यावर बसून बाळाला दूध पाजत होते. बाळाच्या छोट्या बोटांनी माझ्या अंगावर पकड घेतली होती आणि माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. त्याच वेळी सचिन हॉलमध्ये आला. हातात टीव्हीचा रिमोट घेऊन तो नेहमीसारखा दिसत होता, शांत, स्थिर. काही क्षणांनी त्याने टीव्ही सुरू केला आणि एका मालिकेत रंगून गेला. पण काही वेळात त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याच्या नजरेचा कोण बदलला होता. ती नजर जणू काही क्षण थांबून राहिली. मी ते ओळखलं, पण काही न बोलता बाळाकडे लक्ष दिलं. तरीही त्याच्या नजरेचा भार मला जाणवत राहिला. त्या क्षणानंतर वातावरणात काहीतरी बदलल्यासारखं वाटलं. एक शांत अस्वस्थता. पुढचे 2-3 दिवस तसंच गेलं. सचिन नेहमीप्रमाणे काम करत होता, पण त्याच्या वागण्यात एक अनोळखी स्थैर्य आणि थोडं विचित्र शांतपणा दिसू लागला होता. माझ्या मनात एक हलकीशी अस्वस्थता रुजू लागली. एक दिवस मी सकाळी अंघोळ करून माझ्या खोलीत आले. खोलीत सौम्य प्रकाश होता आणि खिडकी अर्धवट उघडी होती. मी आरशासमोर उभे राहून केस पुसत होते. बाळ शेजारच्या पाळण्यात झोपलेलं होतं. मी कपडे बदलण्याच्या तयारीत होते आणि पाठमोरी उभी असताना अचानक माझ्या अंगावर काटा आला. जणू कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे अशी जाणीव झाली. काही क्षण मी थिजून राहिले. हळूच आरशात डोळे टाकले तर मला खिडकीकडून कोणाचं हलकं प्रतिबिंब दिसलं. जणू कोणीतरी क्षणभर उभं राहून लगेच बाजूला झालं होतं. माझं हृदय धडधडू लागलं. मी ताबडतोब वळून पाहिलं, पण खिडकीबाहेर कोणी नव्हतं. मात्र आरशातलं ते दृश्य अजूनही माझ्या नजरेसमोर होतं. तो चेहरा ओळखीचा होता, सचिन. क्षणभर माझं शरीर गोठल्यासारखं झालं.
मनात हजारो विचार धावत होते. तो खरंच पाहत होता की माझा भात झाला? मी पटकन खिडकी बंद केली, पडदे ओढले आणि खुर्चीवर बसले. माझ्या मनात राग, लाज आणि एक भीती सगळं एकत्र उसळलं. काही क्षणांनी बाहेरून त्याच्या पावलांचे आवाज ऐकू आले. तो दरवाजावर थांबला आणि म्हणाला, स्नेहलबाई, मी बाजाराला जाऊ का? त्याचा आवाज अगदी सामान्य होता, पण मला आतून शंका खात होती. मी शांतपणे म्हणाले, हो जा. तो निघून गेला आणि मी बराच वेळ तशीच बसून राहिले. मनात विचारांचं वादळ चालू होतं. आता घरात मला अस्वस्थता जाणू लागली होती. त्या दिवसानंतर मी प्रत्येक खिडकी दरवाजा तपासण्याची सवय लावली. पण त्या एका क्षणाने माझं मन हादरून गेलं होतं. त्या क्षणी माझ्या आयुष्यात एक नवा तणाव सुरू झाला होता, जिथे विश्वास आणि भीती यांच्यातली रेषा पुसट होऊ लागली होती. त्या रात्री मी बेडवर पडले होते, पण डोळ्यांना झोप काही लागत नव्हती. छताकडे पाहत मी विचारांच्या गर्तेत हरवून गेले होते. मनात सतत तोच चेहरा डोळ्यासमोर येत होता, सचिनचा. त्याने केलेली मदत, त्याचा शांत स्वभाव, त्याची बोलण्याची पद्धत सगळं आठवत होतं. पण आता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती, जी मी याआधी कधी पाहिली नव्हती. मनात दवंदव सुरू झालं होतं. एका बाजूला माझ्या मनात कृतज्ञतेची भावना होती आणि दुसऱ्या बाजूला एक विचित्र अपराधीपणाचं ओझं जाणवत होतं. कदाचित माझ्यामुळेच तो असा झाला असेल, मी स्वतःशीच म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा तो अंगणात झाडू मारत होता. सूर्यकिरणांनी त्याचा चेहरा उजळला होता आणि त्या प्रकाशात त्याचं साधेपण, आकर्षक रूप माझ्या नजरेत आलं होतं. मी नकळत थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने माझ्याकडे पाहून नमस्कार केला आणि हसला, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. एक जवळीक, एक मूक ओढ होती. मी उत्तरादाखल हलकं हसले आणि आत गेले. दिवसभर माझं मन अस्वस्थ होतं. प्रत्येक वेळी तो समोरून जायचा तेव्हा मला जाणवायचं की आपल्यामध्ये काहीतरी न बोललेलं वाढत चाललंय. एका संध्याकाळी मी देवासमोर बसून आरती करत होते, तेव्हा त्याने मागून हळूच दिवा बदलायला हात लावला. माझा हात आणि त्याचा हात क्षणभर एकत्र आले आणि त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. आम्हा दोघांनाही काही न बोलता ती क्षणभराची नजर टाळली, पण त्या क्षणात काहीतरी नवं उमटलं होतं. रात्री जेवण झाल्यावर मी बाल्कनीत बसले होते. वाऱ्याची झुळूक केसांमध्ये फिरत होती आणि त्या शांततेत मन पुन्हा त्याच विचारात बुडालं. मी स्वतःला म्हणाले, मला माझ्या मनावर नियंत्रण ठेवायला हवं. पण जेव्हा त्याने आतून हळूच आवाज दिला, बाईसाहेब, पाणी ठेवू का? तेव्हा त्या साध्या प्रश्नातही मला एक वेगळी कोमलता जाणवली. त्या क्षणी मला कळलं की माझं मन आता साधं राहत नाहीये. मी अपराधी होते, पण त्याच वेळी अंतर्मनात एक अस्पष्ट ओढ निर्माण झाली होती, जी मी नाकारू शकत नव्हते. मी आज रात्री खूप झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण मला झोप लागत नव्हती. आज माझ्या डोळ्यांसमोर सतत आमचा नोकर सचिनच दिसत होता. त्याने माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे माझं मनही लागत नव्हतं. मी खूप एकटी पडत चालले होते. फक्त मला माझ्या बाळाचा आधार होता, त्यामुळे मी थोडीफार खुश होते. पण असंच एकटी किती दिवस आयुष्य काढणार? कोणाच्या तरी आधाराची गरज होती. माझं बाळ गाढ झोपलं होतं, पण मला झोप येत नव्हती. मी विचार केला की आपण सचिन काय करत आहे, त्याला झोप लागली आहे की नाही हे जाऊन पाहावं. मी हळूहळू पायऱ्या चढून टेरेसवर गेले. मी त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिले. त्या क्षणी खोलीत एक गडद शांतता पसरली होती. दिव्याच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा थोडा घाबरलेला, थोडा लाजलेला दिसत होता. माझं मन खूप विचलित झालं होतं. मी हळू आवाजात म्हणाले, सचिन, मी तुला नेहमी विश्वासू समजले आहे आणि तू तसाच राहिला आहेस. पण आता मला असं वाटतंय की तू काहीतरी मनात दडून ठेवतो आहेस. त्याने नजर खाली घातली. त्याच्या हातातील अंगठी एकमेकांत फिरवू लागला. थोडा वेळ शांत राहून तो म्हणाला,
मी काही चुकीचं करायचा विचार नाही केला बाईसाहेब, पण कधी कधी मनावर नियंत्रण राहत नाही. त्या शब्दामध्ये एक प्रामाणिक वेदना होती. मी काही क्षण गप्प राहिले. माझं मन एकीकडे घाबरत होतं, तर दुसरीकडे त्याच्या डोळ्यात दिसणारी सत्यता मला हलवत होती. सचिन, तुला समजायला हवं, आपलं नातं वेगळं आहे, मी हळू आवाजात म्हणाले. तो मान हलवून म्हणाला, मला माहीत आहे बाईसाहेब, म्हणून मी स्वतःला आवरतो. त्याच्या आवाजात प्रौढपणा आणि दपदपलेली भावना होती. त्या क्षणी माझ्या मनात अपराधीपणाचं आणि करुणेचं मिश्रण निर्माण झालं. तो हसण्याचं नाटक करत म्हणाला, नाही बाईसाहेब, असं काही नाही. मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नीट म्हणाले, मला खरं सांग. तेव्हा तो म्हणाला, मला तुम्ही खूप आवडता. माफ करा बाईसाहेब, पण त्या दिवशी मी पायऱ्या उतरून खाली येत होतो आणि तुम्ही आंघोळ करून टॉवेल गुंडाळून घरात चालल्या होत्या. त्यावेळी माझी नजर तुमच्यावर गेली आणि त्यानंतर तुम्ही मला खूप आवडू लागला. मी उद्यापासून कामावर येणार नाही. मी तुमची नोकरी सोडतो. माझ्याकडून काहीतरी वेगळं घडण्याआधी मी ही नोकरी सोडून निघून जाईन. तो एवढा प्रामाणिक होता की मला हे ऐकून खूप वाईट वाटलं. खरं तर सचिन मला सुद्धा खूप आवडू लागला होता. मला कोणाचाच आधार नव्हता. मला पडत्या काळात त्यानेच आधार दिला होता. मी सचिनचा हात कुरवाळू लागले. मी माझं डोकं सचिनच्या छातीवर टेकवलं. सचिनला काय करावं हे समजत नव्हतं. तो माझ्या डोक्यातल्या केसांमधून हात फिरवू लागला. पुन्हा त्याने मला थोडं बाजूला केलं. माझा सुंदर गोड चेहरा त्याने त्याच्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घेतला आणि त्याचे ओठ माझ्या ओठावर टेकवले आणि माझं चुंबन घेऊ लागला. मला खूप छान वाटत होतं. मी त्याला कडकडून मिठी मारली आणि आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो. खूप दिवसांनी मला आनंद मिळाला होता. सचिनही खूप सुखावला होता. मी काही वेळाने खाली गेले. माझं बाळ झोपलेलं होतं. मला खूप समाधान वाटत होतं. काही मिनिटातच मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले आणि मला रात्रीचा प्रसंग खूप आठवत होता. मला वाटलं, हे स्वप्न तर नव्हतं ना. सचिन सकाळी खाली आला. तो माझ्याशी आता खूप गोड बोलू लागला होता. माझी मुलगी मोठी होत चालली होती. ती मोठी झाल्यावर ती मला काही प्रश्न विचारेन. त्या प्रश्नांची मी काय उत्तरं देणार हेच मला समजत नव्हतं. पण आता मला सचिन खूप आवडू लागला होता. आता वारंवार मी आणि सचिन एकमेकांना भेटत असू, एकमेकावर प्रेम करत होतो. पण हे असं किती दिवस चालणार? लोक काय म्हणतील? मी एक दिवस ठरवलं की बोलायचंच. बाळ झोपल्यानंतर मी टेरेसवर गेलो. सचिन जागाच होता. मला पाहून माझ्याकडे हसला. मी त्याच्यासमोर जाऊन बसले. त्याने माझा हात हातात घेतला. मी माझं डोकं त्याच्या मांडीवर टेकवलं आणि म्हणले, सचिन, आपण हे वागत आहोत हे बरोबर आहे का? यावर सचिन गप्प झाला. मी म्हणाले, सचिन, जर तुझी हरकत नसेल तर आपण लग्न करूया. आपला संसार थाटूया. तू माझी काळजी घेतोस, मला तू खूप आवडतोस, पण तुला माझ्या मुलीला स्वीकारावं लागेल. तोही खूप आनंदी झाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, जे माझ्या कपाळावर पडले. मीही खूप खुश झाले होते. तो मला हो म्हणाला. आम्ही दोघांनी कडकडून एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो. रात्रीचा तो भावुक क्षण आणि आमच्या लग्नाचा निर्णय यानंतर आयुष्यात एक अनपेक्षित शांतता आली होती. सचिनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि जबाबदारीचे भाव दिसत होते. तो आता फक्त एक नोकर राहिला नव्हता, तर माझ्या मुलीचा होणारा बाप आणि माझ्या आयुष्याचा साथीदार बनणार होता. पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. दिवस नेहमीसारखे जात होते. मुलीची हळूहळू वाढ होत होती आणि मी व सचिन एकत्र मिळून भविष्याचे स्वप्ने रंगवत होतो. पण अचानक एक दिवस आमच्या घरावर एक अनोळखी सावलीचं सावट पडलं. एका दुपारी सचिन नेहमीप्रमाणे बाजारात गेला होता. बाळ गाढ झोपलं होतं आणि मी हॉलमध्ये बसून काहीतरी काम करत होते. अचानक मुख्य दारावरची बेल वाजली.
मी दरवाजा उघडला. समोर एक अंदाजे 40-45 वर्षाचा, गळ्यात जाड सोन्याची साखळी घातलेला आणि भेदक नजरेचा माणूस उभा होता. त्याच्यासोबत अजून एक तरुण मुलगा होता. कोण हवे आहे तुम्हाला? मी थोड्याशा साशंकतेने विचारले. तो माणूस आत डोकावून पाहत म्हणाला, हेच अनिकेतचं घर ना? अनिकेतचा अपघात झाला आणि तो वारला. हे ऐकून खूप वाईट वाटलं. मी त्याचा जुना व्यावसायिक भागीदार, पार्टनर आहे, रमेश. अनिकेतच्या नावाने माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी हळूच मान हलवली. हो, मी त्यांची पत्नी. पण मला अनिकेतने तुमच्याबद्दल कधीच काही सांगितलं नव्हते. रमेशच्या ओठावर एक विचित्र गूढ हास्य उमटलं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, स्नेहलबाई. अमितने माझ्याकडून कंपनीच्या आणि या घराच्या विस्तारासाठी तब्बल 50 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. अपघाताच्या अवघ्या आठवड्याभरापूर्वी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय, 50 लाख? हे शक्य नाही. अनिकेतचा पगार चांगला होता आणि आमच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. माझ्याकडे असा कोणताही कागदपत्रांचा पुरावा नाही. रमेशने खिशातून एक स्टॅम्प पेपर काढला आणि तो माझ्या समोर धरला. त्यावर अनिकेतची हुबेहूब सही होती आणि अंगठ्याचा ठसाही होता. पुरावा हा पहा. अनिकेत गेला, पण कर्ज तर फेडावेच लागेल. जर महिनाभरात पैसे मिळाले नाही तर हे घर मला माझ्या नावे करून घ्यावे लागेल. कायदा माझ्या बाजूने आहे. रमेश धमकी देऊन निघून गेला. माझे डोके पूर्णपणे शून्य झालं होतं. अनिकेतने एवढं मोठं कर्ज का घेतलं असेल? की हा काही रचलेला खेळ होता? काही वेळा सचिन घरी आला. माझी अवस्था पाहून तो घाबरला. मी त्याला सगळा प्रकार सांगितला आणि तो कागद दाखवला. सचिनने तो कागद हातात घेतला. त्याचे डोळे कागदाच्या वरच्या मजकुरावर फिरले, पण त्या क्षणी सचिनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव पाहला. तो घाबरलाच नव्हता, तर त्याच्या डोळ्यात एक भयंकर तणाव आणि काहीतरी लपवल्याची अस्वस्थता होती. सचिन, तू एवढा शांत का आहेस? 50 लाखांचे कर्ज, आपण हे घर गमावून बसू, मी रडत म्हणाले. सचिनने मला सावरले. स्नेहलबाई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी काहीतरी रस्ता काढतो. तो रमेश नक्कीच खोटं बोलत आहे. पण त्या रात्रीपासून गोष्टी अधिक गूढ होत गेल्या. पहिला संशय तेव्हा आला जेव्हा मी रात्री उशिरा बाळाला दूध पाजण्यासाठी उठले. टेरेसवर सचिन कोणाशी तरी अतिशय बारीक आवाजात फोनवर बोलत होता. मी हळूच पायऱ्यांजवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तुला मी सांगितले होते ना, इथे सध्या येऊ नकोस. 50 लाखांचा विषय आताच काढायची काय गरज होती? ती संशय घेत आहे. तिला जर सत्य कळाले तर सगळा खेळ बिघडेल. सचिनच्या आवाजात तीव्र राग होता. माझा श्वास तिथेच रोखला गेला. सचिन कोणाशी तरी बोलत होता. 50 लाखांचा विषय. रमेश आणि सचिनचा काय संबंध आहे? माझ्या मनात संशयाचे भूत बसले. ज्या माणसावर मी माझा पती म्हणून विश्वास ठेवणार होते, तोच माझ्याशी काहीतरी मोठा खेळ खेळत होता. दुसऱ्या दिवशी मी गुपचूप अनिकेतच्या जुन्या कपाटाची आणि कागदपत्रांची तपासणी करायचे ठरवले. सचिन जेव्हा मुलीला घेऊन अंगणात खेळवत होता तेव्हा मी अनिकेतची जुनी डायरी शोधून काढली. डायरीचे पाने उलटताना मला शेवटच्या पानावर काहीतरी धक्कादायक सापडलं. अनिकेतने अपघाताच्या 3 दिवस आधी लिहिलं होतं, मला सचिनवर संशय येत आहे. तो दिसायला जितका साधा आहे तो तितका नाहीये. तो माझ्या नकळत माझ्या काही बिझनेस फाईल्स हाताळताना दिसला. मी त्याची गावाकडची चौकशी केली, पण तिथे कोणी सचिन राहत नाही. त्याची खरी ओळख काहीतरी वेगळीच आहे. मी लवकरच पोलिसात जाणार आहे. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. अनिकेतचा अपघात खरोखर एक अपघात होता की घातपात? मी थरथरत्या हाताने डायरी बंद केली. मला कळून चुकलं होतं की मी एका भयंकर जाळ्यात अडकले होते. एकीकडे रमेश 50 लाखाची मागणी करतो, हडप घालायचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे सचिन, ज्याला मी रक्षक मानत होते, त्याची खरी ओळखच एक रहस्य होती. त्याच रात्री पाऊस प्रचंड पडत होता. विजेच्या कडकडाटाने संपूर्ण घर
हादरत होते. सचिन माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात 2 कप चहा होता. स्नेहल, तुम्ही अजून खूप विचार करत आहात. चहा घ्या, थोडं बरं वाटेल. तो गोड आवाजात म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. आज त्याच्या डोळ्यात मला प्रेम नाही तर एक गूढ सावली दिसत होती. मी चहाचा कप हातात घेतला पण पिला नाही. मी टेबलावर कप ठेवला आणि थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, सचिन, तू खरोखर तोच सचिन आहेस ना, जो 3 वर्षापूर्वी आमच्या घरात काम करायला आला होता? की तुझी ओळख काही वेगळीच आहे? माझा हा प्रश्न ऐकताच खोलीत एकदम शांतता पसरली. बाहेर विजांचा मोठा कडकडाट झाला. सचिनच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य काही क्षणात गायब झालं. त्याच्या नजरेत एक थंडगार क्रूरता पसरली. त्याने हळूच दरवाजा आतून बंद केला आणि लॅच लावले. तुम्हाला हे विचारायला खूप उशीर झाला स्नेहलबाई, सचिन अगदी संत आणि मंद आवाजात म्हणाला. सचिनने दरवाजा आतून बंद केला आणि त्याची ती थंडगार हिंस्र नजर माझ्यावर खिळली. ज्या माणसाला मी इतके दिवस एक साधा नौकर, माझा रक्षक म्हणून भावी पती मानत होते, त्याच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा पूर्णपणे गळून पडला होता. तू तू कोण आहेस सचिन? आणि अनिकेतच्या मृत्यूशी तुझा काय संबंध आहे? मी थरथरत्या आवाजात स्वतःला सावरत विचारलं. सचिनच्या ओठावर एक क्रूर हास्य उमटलं. तो सावकाश माझ्याकडे पावले टाकत आला आणि खुर्चीवर बसला. सचिन, मॅडम, माझं खरं नाव सचिन नाहीच आहे. माझं खरं नाव आहे समीर. तो अतिशय थंड आवाजात बोलू लागला. अनिकेत आणि मी एकाच कंपनीत कामाला होतो. कंपनीतल्या एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात आम्ही दोघं भागीदार होतो. अनिकेतने 50 लाख रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले होते आणि ते पैसे त्याने कुठे लपवले हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी त्याच्या घरात नोकर बनून आलो. माझा श्वास रोखला गेला. म्हणजे तो अपघात? हो, तो अपघात नव्हता. तो मी घडून आणलेला घातपात होता. समीरचा आवाज अधिकच हिंस्र झाला. मला वाटलं होतं की अनिकेतच्या मृत्यूनंतर मला हे 50 लाख रुपये सहज मिळतील, पण ते पैसे मला घरात कुठेच सापडले नाही. मग मी दुसरी योजना आखली. तुझ्याशी लग्नाचं नाटक करून ही संपूर्ण घर आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करायची. पण काल रात्री तो रमेश मध्येच टपकला. तो माझ्याच जुनं गँगचा माणूस आहे. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी बनाव स्टॅम्प पेपर आणून तुम्हाला धमकायला सुरुवात केली. समीरने खिशातून एक छोटीशी पिस्तूल काढली. विजेच्या कडकडात त्या धातूचा चमकणारा भाग माझ्या अंगावर काटा आला. आता मला जास्त वाट पाहायची नाही स्नेहल, समीर ओरडला. मला ते 50 लाख रुपये कुठे आहेत ते सांग, नाहीतर आज मी या घरातून किंवा तू किंवा तुझं बाळ कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही. त्या क्षणी माझ्या समोर 2च मार्ग होते. एकतर भीतीने हताश होऊन मृत्यू स्वीकारणे किंवा माझ्या बाळाच्या रक्षणासाठी त्या नराधमाशी लढा देणे. एका आईची शक्ती माझ्या नसानसात संचारली. माझ्या मनातील भीती क्षणात गायब झाली होती. त्याची जागा तीव्र क्रोधाने घेतली. तुला पैसे हवेत ना समीर? ते पैसे या घरात आहेत. मी खोटेच पण अतिशय आत्मविश्वासाने म्हणाले. अनिकेतने ते पैसे हॉलमध्येच त्या मोठ्या तिजोरीत ठेवले आहेत, ज्याची चावी फक्त मलाच माहीत आहे. पैशाच्या हव्यासापोटी समीरचा डोळा चमकला. कुठे आहे ती चावी? चाल, मला दाखव. त्याने माझ्यावर बंदूक रोखली. आम्ही दोघे हळूहळू टेरेसहून खाली हॉलमध्ये आलो. बाळ शेजारच्या खोलीत शांत झोपलं होतं. मी त्याला हॉलमधील मोठ्या लाकडी कपाटाकडे घेऊन गेले. समीरचे सगळे लक्ष कपाटाच्या कुलपाकडे होते. लवकर उघड, तो घाईने म्हणाला. मी कपाटाचे दार उघडण्याचे नाटक केले आणि अगदी क्षणाचाही विलंब न करता बाजूच्या टेबलावर ठेवलेली जड पितळी देवाची समई दोन्ही हातांनी उचलली आणि संपूर्ण ताकदीनिशी समीरच्या डोक्यावर मारली. समीर वेदनेने किंचाळला. त्याच्या हातातली बंदूक खाली पडली. डोक्याहून रक्ताची धार वाहत असताना तो माझ्याकडे धावला. त्याने माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. मी जीवाच्या आकांताने त्याला मागे ढकलले आणि खाली पडलेली पिस्तूल उचलली. मागे हो समीर, एक पाऊलही पुढे टाकलं तर गोळी झाडेल. मी थरथरत्या पण खंबीर हातांनी बंदूक त्याच्यावर रोखली. समीरने माझ्याकडे पाहिलं. एका अस्वस्थ विधवेच्या डोळ्यात आज त्याला एक महाकाली दिसत होती. तो घाबरला आणि मागे सरकू लागला. पण खेळ तिथे संपला नव्हता. अचानक मुख्य दारावर मोठा धक्का बसला आणि दार उघडलं गेलं. बाहेर पोलीस उभे होते. त्यांच्यासोबत तो रमेशही हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत होता. पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी लगेच समीरला ताब्यात घेतले. मॅडम, तुम्ही अगदी सुरक्षित आहात, इन्स्पेक्टर म्हणाले. अनिकेतजींच्या जुन्या डायरीचा काही भाग पोलिसांना त्यांच्या ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सापडला होता. आम्ही समीरच्या हालचालीवर काही गेल्या दिवसापासून लक्ष ठेवून होतो.
आज तो रमेशला पकडल्यानंतर या समीरचा खरा चेहरा समोर आला. समीरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. जातेवेळी त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता एक पराभवाची आणि पश्चातापाची भावना होती. 6 महिन्यानंतर वादळाचे ते काळे ढग आता पूर्णपणे निघून गेले होते. अनिकेतच्या आठवणी आणि माझ्या मुलीचे भविष्य हीच माझी जगण्याची नवी दिशा बनली होती. मी स्वतःला सावरलं होतं. अनिकेतचा व्यवसाय आणि घर स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. संध्याकाळची वेळ होती. सोनेरी किरणे बाल्कनीत पसरली होती. माझी मुलगी आता पायावर उभी राहून हसायला लागली होती. मी तिला कडेवर घेतले आणि आभाळाकडे पाहिलं. आयुष्याने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं. विश्वास, प्रेम आणि माझा पती. पण त्याने मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही दिली होती. मी आता कोणाचीही असहाय्य विधवा नव्हते, तर माझ्या मुलीची एक मजबूत, स्वतंत्र आणि स्वाभिमानी आई होते. माझ्या चेहऱ्यावर एक शांत आणि विजयाचे समाधानकारक हास्य उमटलं. एका नव्या सुंदर आयुष्याची खरी सुरुवात आता झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.